लेखक आहे किशोर आपटे आणि निवेदन केलंय हेमांगी कुलकर्णी यांनी। राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासाला फलटण इथल्या डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी चर्चा झाली। याबाबत राज्य सरकार पीडितेच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। तर बेकायदा गुटखा विक्रीसारख्या गुन्ह्यात देखील मकोका सारख्या कायद्याद्वारे कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले। राज्यातील भटके कुत्रे बिबटे यांच्या उपद्रवाबाबतच्या प्रश्नावर लक्षवेधी सूचनेद्वारे चर्चा झाली। याशिवाय सचिव तुकाराम मुंडे यांच्या वतीनं आमदार कृष्णा खोपडे यांना धमकी देण्यात आल्याबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला। त्यानंतर सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं। विधेयक आणि नियम 293 अन्वये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील चर्चा झाली। हेच आजच्या कामकाजाचं वैशिष्ट्य सांगता येईल। सकाळी 10 वाजता कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तरांच्या तासानं झाली। फलटण इथल्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे या डॉक्टरांच्या आत्महत्या प्रकरणात अमित साटम आणि अन्य अनेक सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायवैद्यक रसायन अहवालात सुसाईड नोट मयत डॉक्टर मुंडे यांच्या हस्ताक्षरात झाल्याची पुष्टी मिळाल्याचं सांगितलं। सदर डॉक्टरनं काही प्रकरणात 5 महिन्यांपूर्वी चुकीचे फिटनेस प्रमाणपत्र देण्यास मदत केल्याचं तपासात निष्पन्न झाल्याचं तसंच त्यांच्यावर अधिकारी बदने यानं लैंगिक शोषण करून मानसिक दबाव टाकल्याचं स्पष्ट झाल्याचं ते म्हणाले। सदर प्रकरणात महिला सनदी अधिकारी नेमून न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी केली जात असल्याचं ते म्हणाले। या प्रकरणात आतापर्यंत 150 जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून विनाकारण राजकीय रंग दिला जात असल्याचं ते म्हणाले। या प्रश्नावर अनेक सदस्यांनी चर्चेत भाग घेतला। त्यात विजय वडेट्टीवार, नाना पटोले, प्रकाश सोळंके आदी सदस्यांचा समावेश होता। राज्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आणि बदली प्रक्रियेतील अनियमिततेबाबत बापूसाहेब पाठारे आणि अन्य सदस्यांचा तारांकित प्रश्न होता। दिव्यांग विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं। जानेवारी अखेरपर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्यात येत असल्याचं ते म्हणाले। राज्यातील इतर मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या महिन्याभरात उर्वरित 5 जिल्ह्यात जमीन उपलब्ध करून वसतिगृहांची व्यवस्था केली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या या विभागातील कामाचं कौतुक करताना त्यांनी कमी कालावधीत चांगली कामगिरी केल्याचं सांगितलं। प्रशांत ठाकूर आणि अन्य सदस्यांनी राज्यातील अवैध गुटखा विक्रीबाबत प्रश्न उपस्थित केला होता। त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मकोका सारख्या कायद्यान्वये कारवाईचे संकेत दिले। प्रश्नोत्तरांच्या तासानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचं कामकाज पुकारण्यात आलं। त्यात राज्य विमानतळ कंपनीचा वर्ष 22-23 या वर्षाचा अहवाल, पावसाळी अधिवेशनातील आश्वासनांची पूर्तता करण्याबाबत आश्वासन समितीचा अहवाल, तापी तसंच कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे अहवाल मांडण्यात आले। त्यानंतर स्थगन प्रस्तावाच्या सूचना दालनात नाकारण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली। मात्र भास्कर जाधव यांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर शिवरायांच्या पुतळ्याची निर्मिती करण्याबाबतचं आश्वासन सभागृहात देऊनही कार्यवाही झाली नसल्याचं लक्षात आणून दिलं। याबाबत नूतनीकरण करताना लक्ष देण्यात येत असल्याचं रेल्वे विभागाकडून कळवण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं। समाधान अवताडे यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नियुक्तीला वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला। अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घोषणा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील 3 विभागांचा कार्यभार अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीनं अन्न मंत्र्यांकडे देत असल्याची माहिती दिली। त्यात सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आल्याचं ते म्हणाले। भास्कर जाधव यांनी याबाबत आक्षेप नोंदवताना चुकीचा पायंडा पडला जात असल्याचं लक्षात आणून दिलं। सामूहिक जबाबदारीचा भाग असला तरी अनेकदा मंत्री सभागृहात असतानाही अन्य मंत्र्यांना उत्तर देण्यास सांगण्यात येत असल्यानं प्रश्नाला न्याय मिळत नसल्याचं ते म्हणाले। हा आक्षेप ग्राही असल्याचं सांगत अध्यक्षांनी देखील याबाबत आवश्यक खबरदारी त्यानंतर औचित्याच्या मुद्द्याद्वारे अनेक सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघातील तातडीच्या महत्वाच्या प्रश्नांवर सरकारला निवेदन करण्याबाबत मुद्दे मांडले। त्यात श्रीजया चव्हाण, राजेश वानखेडे, अशोक पाटील, विकास ठाकरे, शंकर माडेकर, अजय चौधरी, सत्यजित देशमुख, मोहन मते, निलेश राणे, सरोज अहिरे, बाबूराव कदम, सिद्धार्थ खरात, मुरजी काका पटेल इत्यादी अनेक सदस्यांनी आपले मुद्दे मांडले। त्यानंतर कृष्णा खोपडे या नागपूर शहर भागातील सदस्यांनी दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या
वतीनं काही समर्थकांनी मोबाईलवरून धमकी दिल्याचं प्रकरण मांडलं. या विषयावर प्रवीण दटके आणि अन्य सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. सत्ताधारी सदस्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कामकाज 10 मिनिटं तहकूब करावं लागलं. मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे त्यानंतर आश्वासन दिले. मुंबईत पवई इथं RA स्टुडिओ इथं रोहित आर्या या राज्य सरकारच्या सल्लागारानं कथित थकीत रकमेच्या वसुलीसाठी लहान बालकांना ओलीस ठेवण्याच्या घटनेत पोलिसांकडून त्याच्या चकमकीत मृत्यू झाल्याप्रकरणी लक्षवेधी उपस्थित करण्यात आली. विजय वडेट्टीवार आणि अन्य सदस्यांनी हा शासकीय पाठिंब्यानं पोलिसांनी केलेला खून असल्याचा आरोप केला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून अनेक चिमुकल्यांचा जीव वाचवल्याचं राज्यमंत्री भोयर यांनी सांगितलं. या प्रकरणात तपास केला जात असल्याचं ते म्हणाले. दिलीप लांडे यांनी पोलिसांना बळीचा बनवलं जात असल्याचा आरोप केला. सदर आर्या यानं बेकायदा निधी संकलित केल्याचं देखील राज्यमंत्री भोयर म्हणाले. राज्यात भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्याचं आश्वासन महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिलं. याबाबतच्या लक्षवेधीवर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. भाजपचे महेश लांडगे यांनी भटक्या कुत्र्यांना प्राणी मित्र दया दाखवतात, मात्र माणसांची त्यांना दया येत नसल्याचं सांगितलं. सुनील प्रभू यांनी भटकी कुत्री मागे लागत असल्यानं आमदारांना काम करता येत नसल्याचं सांगितलं. अतुल भातखळकर आणि अन्य सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यातील बिबट्यांच्या प्रश्नावर देखील बैठका घेण्याचं आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलं. जितेंद्र आव्हाड आणि अन्य सदस्यांची लक्षवेधी सूचना होती. राज्यातील शहरी भागातील प्लॉटिंग करताना अथवा जमिनीचा तुकडा विकत घेताना तुकडेबंदी आणि गुंठेवारी कायद्याचा भंग करण्यात आलेल्या घर अथवा जमीन मालकांना संबंधित मालमत्ता त्यांच्या नावे होण्यासाठी जमीन महसूल कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं. 15 ऑक्टोबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2025 दरम्यानच्या अशा व्यवहारांचा समावेश यात असेल. त्यानंतरच्या व्यवहारांना या सुधारणेचा फायदा मिळणार नाही, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या विधेयकामुळे सर्व जमीनधारकांची नावं 7/12 वर येतील. लेआउट मंजुरीनंतर त्यांचे 7/12 देखील वेगळे करण्यात येतील. शहरी विकासाचे सर्व कायदे मात्र लागूच राहतील. त्यात या विधेयकामुळे काही बदल होणार नाही, असं मंत्री म्हणाले. आता एका विधान परिषदेच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत मंजुषा जोशी आणि निवेदन केलंय हेमांगी कुलकर्णी यांनी. उपराजधानी नागपूर इथल्या लोकभवनात कालपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आज दुसरा दिवस होता. प्रश्नोत्तर, विविध वार्षिक अहवाल पटलावर ठेवणं, लक्षवेधी सूचना, शासकीय विधेयकं आणि चर्चा अशी आजच्या दिवसाची आखणी करण्यात आली होती. प्रश्नोत्तर सत्रातील राज्यातील महिला आणि बालसुधार गृहांमधून सातत्यानं मुली आणि महिला पलायनाच्या मुद्द्यावर सांगोपांग चर्चा झाली, तर जलसंधारण विभागातील अनियमिततेच्या मुद्द्यामुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाला. याशिवाय ऐनवेळी आलेल्या हक्कभंग प्रस्तावावर बराच काळ चर्चा झाली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासानं झाली. आमदार चित्रा वाघ यांनी पहिला महत्वाचा मुद्दा सभागृहात मांडला. राज्यातील महिला आणि बालसुधार गृहांमधून सातत्यानं मुली आणि महिला पलायन करत असल्याचं गंभीर चित्र त्यांनी सभागृहासमोर ठेवलं. उल्हासनगर जिल्हा ठाणे इथल्या शांतीसदन महिला वसतिगृहातून 6 महिलांनी आणि पनवेल जिल्हा रायगड इथल्या बालगृहातून 5 मुलींनी ऑक्टोबर 2025 मध्ये आणि त्या सुमारास पलायन केल्याचं त्यांनी सांगितलं. काहींचा शोध पोलिसांनी लावला असला तरी अनेक मुली अद्याप बेपत्ता आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. सभागृहांमधील सुरक्षा आणि व्यवस्थापनातील त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्याचं सांगत या प्रकरणात झालेल्या चौकशीची माहिती आणि हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली किंवा करणार आहे असा थेट प्रश्न आमदार चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं की महिला आणि बालसुधार गृहांमधील सुरक्षा आणि व्यवस्थापनातील त्रुटींवर आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. राज्यातील सर्व महिला वसतिगृहांमध्ये बाह्य यंत्रणेद्वारे 100% सुरक्षा रक्षकांची पदं भरली गेली आहेत. तसंच महिला आणि बालविकास सुधारगृहांमधील सर्व रिक्त पदं पुढील महिनाभरात भरली जाणार असल्याचं मंत्री तटकरे यांनी सभागृहात स्पष्ट केलं. दुसरा आणि तितकाच महत्वाचा जलसंधारण विभागातील अनियमिततेचा मुद्दा सदस्य अनिल परब यांनी सभागृहात उपस्थित केला. अनिल परब यांनी सांगितलं की बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मौजे सारंगवाडी इथं असलेल्या संग्राहक तलाव या सर्वाधिक रकमेच्या प्रकल्पामध्ये
शेकडो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील ऐनारी लघु पाटबंधारे तलाव प्रकल्पात वर्ष 2009-10 मधील मंजूर निविदा 10 कोटी रुपयांची असताना प्रकल्पाचा खर्च 80 कोटी रुपयांपर्यंत वाढवून गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या दोन्ही प्रकल्पांची कामं 2009 मध्ये श्रीराम असोसिएट्स या कंपनीला देण्यात आली होती. निविदा प्रक्रियेमध्ये या कंपनीनं 10 डंपरच्या मालकीबाबत खोटी शपथपत्र, बनावट कागदपत्र, आरसी बुक दाखल केल्याचं ते म्हणाले. या आरोपांना उत्तर देताना मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केलं की मेसर्स वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं निविदा भरताना बनावट कागदपत्र, खोटी शपथपत्र आणि खोटी आरसी बुक जमा केली होती. याबाबत रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनमध्ये विभागामार्फत फिर्याद देण्यात आली असून तक्रारदारांनाही वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र FIR नोंदवला आहे. पोलीस तपासाअंती चार्जशीट कोर्टात दाखल करण्यात आली आहे. सदर कंपनीनं 2008 ते 2014 या कालावधीत राज्यातील विविध प्रकल्पांमध्ये काम केलं असून त्या सर्वांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे. विभागानं मागितलेली सर्व कागदपत्र उपलब्ध करून देण्यात आली असल्याचंही मंत्री राठोड यांनी सांगितलं. विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील कोथळी इथं संत मुक्ताई मंदिर तीर्थक्षेत्राच्या विकासाचा प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलं. ते म्हणाले की संत मुक्ताई मंदिर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शिखर समितीकडून मान्यता मिळताच उर्वरित कामं पूर्ण करण्यात येणार आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि आरोग्यवर्धिनी केंद्र राज्यात पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला आरोग्याच्या सर्व सुविधा तात्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं ही योजना अधिक व्यापकपणे राबवण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्री, संसदीय कार्यमंत्री, जलसंपदा मंत्री आणि खनिकर्म मंत्री यांनी विविध वार्षिक अहवाल विधान परिषदेच्या सभागृहाच्या पटलावर ठेवले. आमदार प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड इथले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते सूर्यकुमार मोरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव सभागृहात मांडला. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते सूर्यकांत हंसराव मोरे यांनी गेल्या 23 नोव्हेंबर 2025 चा जाहीर सभेत विधान परिषद सभागृहाला लाल रंगाचा दुष्काळ असं संबोधलं होतं. याशिवाय सभागृहाचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचा अवमान करणारं वक्तव्य केलं होतं. यावर आमदार प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय यांनी आक्षेप घेत सूर्यकांत मोरे यांचं वक्तव्य निंदनीय, आक्षेपार्ह आणि सभागृहाचा अवमान करणारं सांगितलं. सभागृहाचा आणि सभागृहातील सर्व सदस्यांचा अवमान झाल्याचं सांगून सूर्यकांत मोरे यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी करत सभागृहाचा विशेष अधिकाराचा भंग झाला असल्याचं मत सर्वपक्षीय सदस्यांनी व्यक्त केलं आणि हक्कभंग प्रस्तावाचं समर्थन केलं. त्यावर उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी सूर्यकांत मोरे यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्ताव विशेष हक्कभंग समितीकडे चौकशी करता पाठवून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. याशिवाय शासनानं सूर्यकांत मोरे यांची चौकशी करून भारतीय दंड संहिता अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिले. आताच आपण ऐकत होतात विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलेला विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.